नमस्कार शेतकरी मित्रांनो, योजना माहिती या YouTube चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, 2020चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेला आहे. आतापर्यंत आपल्याला 2020च्या पीक विमा हा जर मिळाला नसेल, तर आता आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत हे पैसे मिळालेले नाहीत, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत. आता हे 9 पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जाणार आहेत. त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी हे पैसे मिळणार आहेत, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जर आपल्या YouTube चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. तर बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत हे पैसे मिळालेले नव्हते, त्या संदर्भात बऱ्याच ठिकाणी काही याचिका देखील या पीक विम्याच्या पैशाबाबत झालेल्या होत्या. त्याच याचिकेच्या माध्यमातून कोर्टाने महत्त्वाचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत, की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर हे विमा कंपनींना सांगितलेलं आहे, की हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करावे आणि त्यामुळेच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे मिळण्यास सुरुवात ही झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांना 2020चा पीक विमा हा आत्तापर्यंत मिळालेला नाही, त्यांनाच फक्त हे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे, त्या संदर्भात माहिती बघा. तर बघा मित्रांनो, काही उर्वरित राहिलेले शेतकरी हे पीक विमा आहे, तर तो पीक विमा आता या जिल्ह्यामध्ये मिळण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये वर्धा जिल्हा असेल, भंडारा जिल्हा असेल, चंद्रपूर जिल्हा असेल, त्याचबरोबर ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रायगड, आणखीन त्याचबरोबर अहिल्यानगर, गोंदिया, कोल्हापूर, सांगली, अमरावती, अकोला असेल, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, आणखी त्यामध्ये बघा बीड आणि नागपूर या सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही विमा हा यायचा बाकी होता, त्यांच्या खात्यामध्ये ही विम्याची रक्कम जमा होण्यास आता सुरुवात ही झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा जो काही पीक विमा मिळणार आहे, तो फक्त ज्यांना अगोदर हा पीक विमा मिळालेला नाही, त्यांनाच फक्त हा पीक विमा मिळणार आहे. उद्या काही लोक यामध्ये कमेंट करतील, की आम्हाला पीक विमा मिळाला नाही. त्यामुळे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, की ज्या शेतकऱ्यांना 2020चा पीक विमा हा या ठिकाणी मिळालेला नाही, त्याच शेतकऱ्यांना फक्त हे पीक विम्याचे पैसे आता मिळण्यास सुरुवात ही झालेली आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, हा होता महत्त्वाचा व्हिडिओ. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणारे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपले चॅनल तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.